आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर आपल्या सोबत आहेत। आज बाबूरावजी पोटभरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आपण आडसकर साहेबांशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका त्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर, बाबूरावजी पोटभरे यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर नेमकी परिस्थिती माजलगाव मतदारसंघामध्ये काय होणार आहे। नेमकं पाठिंबा मिळाल्यानंतर परिस्थिती तुम्हाला काय वाटते, काय बदल होणार आहे? परिस्थिती आता एकदम पॉझिटिव्ह सुरुवात झालेली आहे, कारण बाबूरावजी पोटभरे साहेबांनी गेल्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये सर्व लोकांना ह्या ठिकाणी सोबत घेऊन काम केलेलं आहे। पाठीमागच्या मराठा आरक्षणामध्ये सुद्धा माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांनी एक चांगली भूमिका ह्या ठिकाणी घेऊन चांगलं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव ह्या मतदारसंघामध्ये भरपूर आहे आणि त्यांच्यामुळे मला या ठिकाणी भरपूर असा फायदा ह्या ठिकाणी होणार आहे। विजयाचं गणित दररोज पाठिंबा वाढल्यामुळे विजयाचं गणित किंवा विजयाचे सूत्र जुळत आहेत असं एकंदरीत चित्र आहे, याबद्दल काय वाटतं? हे विजयाचे सूत्र साहेब जुळणारच आहेत, कारण पाठिंबा दिल्यामुळं अजून विजय सोपा होतो। परंतु 5 वर्ष मी या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस 6000 मतांनी पडल्यानंतर सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये राहून लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने या ठिकाणी संघर्ष केलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संघर्षाचं आपण हे रोप या ठिकाणी बघत आहोत। एक चांगलं रोपटं या ठिकाणी तयार होत आहोत। सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलाय। निश्चित आम्ही त्या पाठिंब्याचं स्वागत करतो आणि उद्याच्या काळामध्ये माजलगाव मतदारसंघाच्या विकासासाठी या सगळ्या लोकांच्या सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी चांगलं काम करू। आणखी काही लोक पाठिंबा देणार आहेत अशी चर्चा आहे, नेमकं आणखी किती लोक आहेत असे आपल्याकडे सहकार्य करणारे? नाही साहेब, ह्या माजलगाव तालुक्यामध्ये, ह्या शहरामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या संघटना आहेत। ह्या संघटनांनी ह्या ठिकाणी सामाजिक भावनेतून काम करताना ह्या ठिकाणी माझ्यासारखा अपक्ष उमेदवार पुढे जात आहे हे सगळं गृहीत धरून ते आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। अजून भरपूर लोक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत। हे होते अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर। त्यांनी सांगितलं की आणखी लोक समोर येऊन आम्हाला पाठिंबा देणार आहेत आणि एकंदरीतच त्यांच्या या मतदारसंघामध्ये विजयाचे सूत्र जुळताना दिसत आहेत। मी अशोक खाडे, माजलगाव, महाराष्ट्र टुडे न्यूज।